नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका अशा हेल्थ इश्यू बद्दल ज्यामुळे जगभरात लाखो लोक त्रस्त आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हा आजार आपल्या देशातही खूप झपाट्याने वाढतोय आणि तो म्हणजे किडनी स्टोन। मित्रांनो, किडनी स्टोन म्हणजे काय हे ऐकल्यावर अनेकांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच आठी येते, कारण ज्यांनी एकदा किडनी स्टोनचा त्रास सहन केला आहे ते सांगतात की ही वेदना म्हणजे आयुष्यातली सगळ्यात मोठी वेदना आहे। काही लोक म्हणतात की किडनी स्टोन पेन इज वर्स दॅन लेबर पेन। यावरून तुम्ही कल्पना करू शकता की हा त्रास किती तीव्र असू शकतो। पण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा प्रॉब्लेम आपण टाळू शकतो जर योग्य वेळी काळजी घेतली तर। किडनी स्टोन लहान असताना त्यावर घरगुती उपाय आणि लाईफस्टाईल चेंजेसने त्यावर नियंत्रण मिळवता येते, पण मोठा झाल्यावर डॉक्टरचं ट्रीटमेंटच घ्यावं लागतं। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत किडनी स्टोन म्हणजे नक्की काय, कोणत्या कारणांमुळे तो होतो, सुरुवातीची लक्षणं कशी ओळखायची, कोणते घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय आपण करू शकतो, तसेच मॉडर्न मेडिकल ट्रीटमेंटमध्ये काय काय ऑप्शन्स उपलब्ध आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किडनी स्टोन टाळण्यासाठी आपल्याला कोणती काळजी घ्यावी लागते। तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, व्हिडिओद्वारे आपण जी माहिती घेणार आहोत ती तुमच्या किंवा तुमच्या जवळच्या कुणाच्या तरी आयुष्यात कामी येऊ शकते, कारण किडनी स्टोन हा प्रॉब्लेम एकदा झाला की तो परत परत होण्याची शक्यता खूप जास्त असते। म्हणूनच योग्य माहिती असणं हीच खरी बचावाची गुरुकिल्ली आहे। मित्रांनो, किडनी स्टोन म्हणजे नक्की काय हे आधी सोप्या भाषेत समजून घेऊया। आपल्या शरीरात दोन किडन्या असतात, एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला। या किडनीचे मुख्य काम म्हणजे रक्त शुद्ध करणे, त्यातून वेस्ट मटेरियल आणि जास्तीचे मिनरल्स, साल्ट्स बाहेर टाकणे आणि ते सर्व युरिनच्या माध्यमातून शरीराबाहेर काढणे। आता होतं काय की आपल्या ब्लड मध्ये कॅल्शियम, ऑक्झलेट, फॉस्फरस, युरिक ऍसिड असे मिनरल्स नैसर्गिकरित्या असतात, पण जेव्हा या मिनरल्सचं प्रमाण जास्त होतं किंवा आपल्या युरिन मध्ये पाणी कमी असतं तेव्हा हे मिनरल्स एकत्र जमा होतात। सुरुवातीला हे अगदी छोटे छोटे क्रिस्टल्स असतात, पण हे क्रिस्टल्स एकत्र येऊन हळूहळू मोठं रूप घेतात आणि दगडासारखं कठीण होतात। त्यालाच आपण किडनी स्टोन असे म्हणतो। किडनी स्टोनचा आकारमान खूप वेगवेगळं असू शकतं। काही स्टोन अगदी सँड पार्टिकल्स एवढे लहान असतात आणि ते आपोआप लघवीतून बाहेर पडतात, पण काही वेळा हा स्टोन काही सेंटीमीटर एवढा मोठा होतो आणि तेव्हा तो किडनीमध्ये युरिटर मध्ये अडकतो आणि त्यातूनच तीव्र वेदना सुरू होते। किडनी स्टोनचे टाइप्स सुद्धा वेगवेगळे असतात। कॅल्शियम स्टोन हे सर्वात कॉमन असतात, जास्त कॅल्शियम आणि ऑक्झलेट एकत्र आल्याने ते तयार होतात। युरिक ऍसिड स्टोन्स, जास्त रेड मीट, फिश, सी फूड खाल्ल्याने युरिक ऍसिड वाढतो आणि हे स्टोन्स तयार होतात। स्टुआइट स्टोन्स युरिनरी इन्फेक्शनमुळे होतात, हे स्टोन्स खूप पटकन मोठे होऊ शकतात। सिस्टीन स्टोन्स हे रेअर असतात आणि जेनेटिक कारणांनी होतात। आता इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे। किडनी स्टोन हा अचानक एकाच दिवशी तयार होत नाही, तो हळूहळू महिने किंवा वर्षभरात तयार होतो, पण आपल्याला त्याची जाणीव फक्त तेव्हा होते जेव्हा तो युरिटर मध्ये अडकतो आणि पेन सुरू होतं। म्हणजे काय तर स्टोन तयार होतो तेव्हा आपल्याला कळत नाही, पण जेव्हा तो हलायला लागतो तेव्हा किडनी पासून ब्लॅडरकडे जाताना म्हणजे युरिटर मध्ये जाताना तो अडकतो आणि त्यामुळे पेन होतं। म्हणूनच किडनी स्टोनला बऱ्याचदा सायलेंट डिसीज असं पण म्हणतात, कारण सिम्पटम्स शेवटच्या टप्प्यात दिसतात। तर थोडक्यात सांगायचं झालं तर किडनी स्टोन म्हणजे आपल्या शरीरातील मिनरल्स, साल्ट्स एकत्र जमून तयार झालेला कठीण दगड। लहान असेल तर तो स्वतःहून बाहेर पडतो, पण मोठा असेल तर तो किडनी आणि युरिनरी ट्रॅक्ट मध्ये अडकून मोठा त्रास निर्माण करतो। नंबर 2, किडनी स्टोन होण्याची कारणं। मित्रांनो, आता आपण किडनी स्टोन होण्याची कारणं जाणून घेऊया। प्रत्येक आजारामागे काही ना काही कारणं असतात। तसं पाहिलं तर किडनी स्टोन हा अचानक होणारा आजार नाहीये, त्यामागे आपल्या लाईफस्टाईल, डाएट आणि बॉडी केमिस्ट्री या सगळ्यांचा मोठा संबंध असतो। चला तर मग बघूया कोणती कारणं किडनी स्टोन होण्याला जबाबदार आहेत। नंबर 1, पाणी कमी पिणं। जेव्हा आपण दिवसभर पुरेसं पाणी पित नाही तेव्हा युरिन कॉन्सन्ट्रेट होतं, मिनरल्स नीट डिझॉल्व्ह न होता क्रिस्टल्स तयार होतात आणि हळूहळू स्टोन तयार होतो। नंबर 2, चुकीचा आहार। जास्त मीठ, ऑइली जंक फूड, पॅकेज्ड स्नॅक्स तसेच जास्त रेड मीट किंवा ॲनिमल प्रोटीन हे सगळं किडनीवर ताण आणतं। कॅल्शियम सप्लिमेंट्स किंवा कॅल्शियम रिच फूड्स जास्त प्रमाणात घेतल्यासही स्टोन तयार होऊ शकतो। नंबर 3, जेनेटिक आणि लाईफस्टाईल फॅक्टर्स। ज्यांच्या कुटुंबामध्ये किडनी स्टोन झाला आहे त्यांना तो होण्याची शक्यता जास्त असते। त्यातल्या त्यात सेडेंटरी लाईफस्टाईल, ओबेसिटी, जास्त अल्कोहोल, चहा किंवा कॉफीचं अतिसेवन किंवा कमी एक्सरसाइज ही कारणं जोडली गेली तर धोका आणखीनच वाढतो। नंबर 4, इन्फेक्शन आणि काही औषधं। वारंवार युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झाल्यास स्टुआइट स्टोन्स तयार होतात। तसेच काही मेडिसिन्स जसं की डायुरेटिक्स किंवा कॅल्शियम बेस्ड अँटासिड्स यामुळेही स्टोन तयार होऊ शकतो।
तेव्हा थोडक्यात सांगायचं झालं तर किडनी स्टोन होण्याची मुख्य कारणं म्हणजे पाणी कमी पिणं, चुकीचा आहार, जेनेटिक कारणं आणि काही इन्फेक्शन्स किंवा औषधं. किडनी स्टोनची लक्षणं. मित्रांनो, किडनी स्टोनची लक्षणं ओळखणं खूप महत्त्वाचं आहे, कारण सुरुवातीला लक्ष दिलं नाही तर पुढे खूप त्रास होतो. सर्वात कॉमन सिम्पटम म्हणजे पोटाच्या मागच्या बाजूला किंवा कंबर भागात तीव्र वेदना होणे. ही वेदना वेव सारखी येते, कधी कधी कमी तर कधी जास्त होते. लघवी करताना जळजळ किंवा खूप वेदना होतात. लघवीत रक्त दिसणे, लघवीला दुर्गंधी येणे किंवा ती क्लाउडी दिसणे, नॉझिया, वॉमिटिंग म्हणजेच उलट्या होणे, लघवी करण्याची वारंवार इच्छा होणे पण कमी युरिन येणे, हे सिम्पटम्स दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला किडनी स्टोन आहे की नाही याचा फक्त लक्षणांवरून अंदाज लावता येतो, पण त्याची खात्री करायला डायग्नोसिस करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण कधी कधी बॅक पेन, युरिन इन्फेक्शन किंवा इतर आजारांचे सिम्पटम्स किडनी स्टोन सारखेच दिसतात. तेव्हा डॉक्टर या टेस्ट करून किडनी स्टोन आहे की नाही हे कन्फर्म करतात. नंबर 1, युरिन टेस्ट. युरिनमध्ये क्रिस्टल्स, ब्लड किंवा इन्फेक्शन आहे का हे तपासलं जातं. किडनी स्टोन असताना बऱ्याचदा युरिनमध्ये थोडं ब्लड दिसतं किंवा युरिक ऍसिड व ऑक्झिलेट क्रिस्टल्स सापडतात. नंबर 2, ब्लड टेस्ट. ब्लड टेस्टमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, युरिक ऍसिड यांचं प्रमाण तपासलं जातं. हे प्रमाण जास्त असल्यास स्टोन होण्याची शक्यता कन्फर्म होते. नंबर 3, अल्ट्रासाऊंड. ही एक सिंपल आणि पेनलेस टेस्ट आहे. अल्ट्रासाऊंडने किडनी आणि ब्लॅडरमध्ये स्टोन आहे का ते दिसतं. बऱ्याच वेळा छोटा स्टोन सुद्धा अल्ट्रासाऊंडमध्ये दिसतो. नंबर 4, सिटी स्कॅन. आजकाल डॉक्टर सर्वात जास्त सिटी स्कॅन रिकमेंड करतात, कारण ही टेस्ट स्टोनचं एक्झॅक्ट लोकेशन, साईज आणि किती स्टोन आहेत हे स्पष्टपणे दाखवते. कधी कधी लहान स्टोन अल्ट्रासाऊंडमध्ये दिसत नाही, पण सिटी स्कॅनने लगेच कळतो. नंबर 5, एक्स-रे. किडनी, युरेटर, ब्लॅडर एरियाचं एक्स-रे करून काही स्टोन्स दिसू शकतात, पण सर्व स्टोन्स दिसत नाहीत, म्हणून एक्स-रे कमी वापरला जातो. तर मित्रांनो, डायग्नोसिसचं महत्त्व एवढं आहे की यामुळे डॉक्टरला नक्की ठरवता येतं की स्टोन किती मोठा आहे, कुठे आहे आणि नेमकी कोणती ट्रीटमेंट वापरावी. जर स्टोन लहान असेल तर घरगुती उपाय व औषधं पुरेशी ठरतात, पण मोठा स्टोन असेल तर प्रोसिजर किंवा सर्जरी गरजेची ठरते. किडनी स्टोनवर उपाय. घरगुती उपाय. लहान किडनी स्टोन असेल तर काही घरगुती उपाय खूपच उपयुक्त ठरू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरपूर पाणी पिणं. दिवसाला किमान 3 ते 4 लिटर पाणी प्यायल्याने लघवीचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे छोटे स्टोन नैसर्गिकरित्या बाहेर पडण्यास मदत होते. त्याचबरोबर कोमट पाण्यात लिंबाचा रस हा उपाय देखील फायदेशीर आहे. लिंबूमध्ये असलेले सिट्रिक ऍसिड स्टोन डिझॉल्व्ह करण्याचं काम करतं. तसेच नारळ पाणी हे नैसर्गिक डायुरेटिक आहे, ज्यामुळे लघवीचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे स्टोन सहजपणे फ्लश होतो. याशिवाय काही घरगुती उपाय किडनी हेल्थ सुधारण्यासाठी मदत करतात. ओवा आणि मध एकत्र घेतल्याने लघवीशी संबंधित त्रास कमी होतो. तुळशीचा रस मधासोबत घेतल्याने किडनीचं आरोग्य सुधारतं आणि शरीरातील टॉक्झिन्स बाहेर टाकायला मदत होते. डाळिंबाचा रस हा अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध असल्यामुळे तो स्टोन डिझॉल्व्ह करण्यास आणि शरीराचं एकूण हेल्थ सुधारण्यास मदत करतो. तसेच जिऱ्याचं पाणी पचन सुधारतं, शरीराला हलकं ठेवतं आणि किडनीला आराम मिळतो. पण या सर्व उपायांबरोबर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर स्टोन खूप लहान असेल आणि वेदना कमी असतील तर हे नैसर्गिक उपाय उपयुक्त ठरू शकतात. मात्र जर वेदना खूप जास्त असतील किंवा स्टोन मोठा असेल तर केवळ घरगुती उपाय पुरेसे ठरत नाहीत. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि आवश्यक ते उपचार करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण दुर्लक्ष केल्यास स्टोन मोठा होऊ शकतो किंवा किडनीवर जास्त ताण येऊ शकतो. त्यामुळे लहान स्टोनसाठी हे उपाय फायदेशीर असले तरी योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. आयुर्वेदिक उपाय. आयुर्वेदामध्ये पाषाणभेद, गोक्षुरा, पुनर्नवा अशी औषधी वनस्पती किडनी स्टोनसाठी खूप उपयुक्त मानल्या जातात. काही आयुर्वेदिक चूर्ण किंवा काढा नियमित घेतल्याने स्टोन बाहेर पडण्यास मदत होते. मॉडर्न मेडिकल ट्रीटमेंट. मित्रांनो, मोठे किडनी स्टोन असल्यास फक्त घरगुती उपाय पुरेसे ठरत नाहीत. अशा वेळी वैद्यकीय उपचारांची गरज भासते. सुरुवातीला पेनकिलर्स आणि काही औषधं देऊन वेदना नियंत्रणात आणल्या जातात. जर स्टोन लघवीच्या नळीत अडकलेला असेल तर युरिटेरिस्कोपी या प्रक्रियेत एक छोटं उपकरण युरिटरमध्ये टाकून स्टोन बाहेर काढला जातो. तसेच शॉकवेव्ह लिथोट्रिप्सीमध्ये जोरदार साऊंड वेव्हज वापरून स्टोन लहान तुकड्यांमध्ये तोडला जातो, ज्यामुळे ते लघवीतून सहज बाहेर पडतात. पण जर स्टोन खूप मोठा असेल तर शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते. PCNL या छोट्या ऑपरेशनद्वारे मोठा स्टोन काढला जातो. आजकाल वैद्यकीय तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं आहे की या प्रकारच्या उपचारानंतर रुग्णाला जास्त काळ रुग्णालयात राहावं लागत नाही. उपचार लवकर आणि सुरक्षितरित्या होतात, त्यामुळे रुग्णाला लवकर बरे वाटते आणि दैनंदिन जीवनात परत येणं सोपं होतं. मित्रांनो, प्रत्येक आजार होण्यापेक्षा त्याची वेळेवर काळजी घेऊन तो टाळणं नेहमीच उत्तम ठरतं. किडनी स्टोन हा एकदा झाला की पुन्हा होण्याची शक्यता खूप जास्त असते.
त्यामुळे या आजाराबाबत अधिक सतर्क राहणं आवश्यक आहे. आपल्या रोजच्या जीवनशैलीत आणि आहारात काही बदल केल्यास हा त्रास मोठ्या प्रमाणावर टाळता येतो. विशेष म्हणजे प्रिव्हेन्शनवर लक्ष केंद्रित केल्यास पुढे जाऊन ऑपरेशन्स, औषधोपचार किंवा वेदना सहन करण्याची वेळच येत नाही. म्हणूनच किडनी स्टोन टाळण्यासाठी काही सोप्या पण प्रभावी सवयी अंगीकारणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीर हायड्रेट ठेवणं. जेव्हा आपण दिवसाला पुरेसं पाणी पितो तेव्हा लघवी डायल्यूट होते आणि शरीरातले मिनरल्स नीट मिसळून बाहेर टाकले जातात. त्यामुळे स्टोन तयार होण्याची शक्यता कमी होते. किमान 3 ते 4 लिटर पाणी दररोज प्यायला हवं आणि जर उन्हाळा असेल किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटी जास्त असेल तर त्याहून अधिक पाणी घेणं आवश्यक आहे. पाण्याबरोबरच लेमन वॉटर, नारळ पाणी, डाळिंबाचा रस यासारखी नैसर्गिक पेय देखील शरीर शुद्ध ठेवतात आणि स्टोन तयार होऊ देत नाही. आहार हा किडनी हेल्थसाठी दुसरा महत्त्वाचा घटक आहे. जास्त मीठ, पिकल्स म्हणजे लोणचे, चिप्स, पॅकेज्ड फूड यापासून शक्यतो लांब राहणं गरजेचं आहे. प्रोटीन आपल्याला आवश्यक असलं तरी रेड मीट आणि सी फूड मर्यादित प्रमाणात खावं. कॅल्शियम पूर्णपणे बंद करणं चुकीचं आहे कारण ते हाडांसाठी आवश्यक आहे, पण याची सप्लिमेंट्स फक्त डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्यावीत. आहारात भरपूर फळं, भाज्या, सलाद, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असणारे पदार्थ घेतल्यास किडनी स्टोन होण्याचा धोका खूपच कमी होतो. म्हणजेच डाएट बॅलन्स असणं ही किडनी स्टोन टाळण्यासाठीची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. मित्रांनो, आपली लाईफस्टाईल सुधारली तर अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो आणि त्यात किडनी स्टोनचा धोका देखील आहे. सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे म्हणजेच सतत बसून काम करणं, एक्सरसाइज न करणं, जंक फूड खाणं यामुळे शरीरावर ताण येतो. तेव्हा रोज किमान 30 मिनिटं चालणं, योगा करणं, सायकलिंग किंवा कुठलीही फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं अत्यावश्यक आहे. यामुळे वजन नियंत्रणात राहतं आणि किडनीवर ताण येत नाही. नियमित हालचालींमुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीरातील अपायकारक पदार्थ नीट बाहेर टाकले जातात. अल्कोहोल, चहा आणि कॉफी यांचे प्रमाणही मर्यादित ठेवणं अत्यावश्यक आहे. या पेयांमुळे शरीरात डिहायड्रेशन होतं आणि लघवी कॉन्सन्ट्रेट होते, ज्यामुळे स्टोन तयार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे ही पेय घेताना त्यासोबत भरपूर पाणी प्यावं. याशिवाय लघवी दाबून ठेवणं टाळावं, कारण यामुळे मूत्राशयात इन्फेक्शन होऊ शकतं आणि स्टुवाइट स्टोन्स तयार होण्याची शक्यता वाढते. तसेच ज्यांना आधी किडनी स्टोन झालेला आहे किंवा ज्यांच्या कुटुंबात अशी हिस्ट्री आहे त्यांनी नियमित युरिन टेस्ट आणि सोनोग्राफी करून घ्यावी. त्यामुळे लहान स्टोन सुरुवातीलाच लक्षात येतो आणि मोठा होण्याआधी उपचार करता येतात. शेवटची पण तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. जास्त ताणतणावामुळे हार्मोन्समध्ये इम्बॅलन्स येतो आणि आपण चुकीचे लाईफस्टाईल चॉईसेस करतो, जसं की जंक फूड खाणं, एक्सरसाइज टाळणं, कमी पाणी पिणं. या सवयींमुळे किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे रिलॅक्सेशन टेक्निक्स, योगा, ध्यान किंवा आवडत्या छंदांमध्ये वेळ घालवणं हे ताण कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. तर मित्रांनो, किडनी स्टोन टाळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्यदायी लाईफस्टाईल, भरपूर पाणी पिणं, संतुलित आहार घेणं, नियमित एक्सरसाइज करणं आणि वेळोवेळी चेकअप करणं. हे साधे पण प्रभावी उपाय पाळले तर किडनी स्टोन होण्याची शक्यता खूप कमी करता येते. मित्रांनो, किडनी स्टोन हा आजार योग्य काळजी घेतल्यास पूर्णपणे टाळता येतो आणि जर काही लक्षणं दिसलीच तर वेळ न घालवता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण योग्य वेळी घेतलेलं ट्रीटमेंट आपल्याला मोठ्या त्रासापासून वाचवू शकतं. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर तो नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रेंड्स, फॅमिलीपर्यंत पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कुणाला वेळेत मदत मिळू शकेल. जर तुम्हाला किडनी स्टोनचा अनुभव असेल किंवा काही घरगुती उपाय तुम्ही वापरले असतील तर ते खाली कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. त्यामुळे इतर लोकांनाही फायदा होईल. आणि हो, हेल्थ आणि फिटनेस संबंधित अजून माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यावर लगेच नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.